तर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि माझी तयारी सुरू आहे मुलांच्या डब्यांसाठी. चला तर मग आज मुलासाठी काहीतरी बनवू. तर मी आज मुलांना डबे देणार आहे शाबू. आणि शाबू मी रात्रीच भिजत घातलेला होता, तो छान भिजलेला आहे. आणि हे बटाटे मी उकडत घातले होते, तेही छान उकडून घेतलेत. आता मी हे उकडलेले बटाटे छान कट करून घेते. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही कट करणार नाही. ही माझी भाजीची तयारी लगेच सुरू झालेली आहे. अद्रक लसणीची पेस्ट, जिरे मोहरी कढीपत्ता हळद आणि टोमॅटो छान भाजून घेणार आहे मी. तर टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लगेच लाल मिरची टाकलेली आहे, कांदा लसूण मसाले टाकून छान परतून घेते मी. आणि इथे मी लगेच हे आलू टाकून घेणार आहे आणि छान परतूनही घेणार आहे आलूला पण. अशा पद्धतीने छान आलू आपल्याला परतून घ्यायचे. आणि आता मी घालून घेणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि तोही छान परतून घेणार आहे. या भाजीत मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून खूप घट्ट भाजी होणार नाही आणि पातळ रस्सा मुलांना आवडतो पण खायला. थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ हे छान घालून घेणार आहे. ही झाली भाजी माझी तयार. आणि हा शाबूही मी लगेच बनवून तयार केलेला आहे. आता मी हा पराठा बनवून घेणार आहे. त्यासाठी अर्धा तास भिजवलेले पीठ छान आपल्याला एक गोळा करून त्याची पोळी लाटून घ्यायची. जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, त्याला छान तूप लावून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि थोडंसं पीठही भुरभुरायचे. पीठ भुरभुरल्यानंतर हे अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे. सेन्सर हाताने रोल करायचं आहे आणि चाकूने मध्ये असं थोडासा काप करून घेणार आहे मी. कट करत असताना वरचेच लेअर कट करायचे, खालचे लेअर आपल्याला कट करायचे नाहीत. आणि अशा प्रकारे अजून एक गोळा करून घ्यायचा आणि त्यावर मी थोडीशी काळी तीळ टाकलीत आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि अजून थोडंसं पीठ भरभरून छान सेलसर हाताने हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. ह्या पराठ्याला तुम्ही लच्छा पराठा म्हणू शकता, माझे मुलं तर लेअर्सवाली चपाती म्हणतात. आणि हा पराठा बनवून तयार आहे. भरपूर तूप लावून मी हा शेकून घेणार आहे दोन्ही बाजूने. हा पराठा भाजत असताना नेहमी मंद आचेवरच भाजून घ्यायचा, छान खरपूस भाजून घ्यायचा. ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान भाजून घेतला आहे मी दोन्ही साईडने. हा बघा माझा पराठा तयार आहे. आणि ह्या पद्धतीने मी सर्व पराठे बनवून तयार केले आहेत. अशा पद्धतीने माझी सर्व तयारी झालेली आहे ना. आणि मी लगेच मुलांचा डब्बाही बनवून घेणार आहे. सर्वात अगोदर मी भरणार आहे आलूची भाजी, लगेच पराठा. तर माझा टिफिन बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.